65वा जन्मोत्सव सोहळा शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक 15 यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। माननीय संदीप दादा लोणकर, माजी सरपंच केशवनगर, स्थानिक नेते, शिवसेना शिंदे गट व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन भव्य अशा मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दमदमून गेला होता। ही मिरवणूक संदीप लोणकर जनसंपर्क कार्यालय येथून सुरू होऊन तुकाई माता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेणुका माता मंदिर मार्गे पुन्हा जनसंपर्क कार्यालय येथे समारोप करण्यात आला। या मिरवणुकीला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी, स्थानिक नागरिक, महिला वर्ग आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून माजी सरपंच केशवनगर आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते माननीय संदीप दादा लोणकर यांनी सर्व शिवप्रेमींना जयंतीच्या शुभेच्छा देत शिवरायांच्या विचारावर चालण्याचे आवाहन केले। शिवजयंती निमित्त परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय अशा खूप खूप शुभेच्छा देतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही केशवनगर परिसरात शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत आणि या उत्सवाला आज एकूणच मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी असतील, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांचा मोठा सहभाग आहे आणि अशा अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी त्या शिवजयंतीचा पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी मिरवणूक मिळून या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। मी या निमित्ताने सांगू इच्छितो की अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे स्वराज्याचे खऱ्या अर्थानं त्यांना जनक म्हणलं जातं आणि पारतंत्र्यामधून मोगलांच्या 700 वर्षाच्या पारतंत्र्यामधून खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांनी त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि अखंड भारतभर हे त्याचं पेव फुटून त्या ठिकाणी देशभर स्वातंत्र्याची लाट त्या ठिकाणी उसळली। त्यामुळं हा आपला भारत देश हा पारतंत्र्यातून मुक्त होण्यामागे शिवाजी महाराज या महापुरुषांचं फार मोठं योगदान आहे आणि आपण पाहत आहात की 350 वर्षानंतर सुद्धा असा एकमेव महापुरुष आहे की त्यांचं 350 वर्ष झाले तरीसुद्धा त्यांची त्यांचं कार्य आणि त्यांची म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांची प्रेरणा घेणारे सर्व लोक या सर्व समाजाचे तर आपल्याला कल्पना आहे की 12 बलुतेदारांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी एका छताखाली आणलं आणि तीच परंपरा आजही चालू आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र अशा स्मृतीस मी अभिवादन करतो आणि केशवनगर, मुंडवा या आणि प्रभाग क्रमांक 15 या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीनं मी शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज फक्त ऐकण्यासारखं, फोटोवर आणण्यासारखं किंवा त्यांची पूजा करण्यासारखं नाही आहे। त्यांना आपल्या मनापासनं त्यांना आपण लक्षात घेतलं पाहिजे। महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी मुघलांवरती राज्य केलं। आपल्याला लक्षात येईल की कित्येक वर्ष आपण अक्षरशः घाबरलेला हिंदू होता आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम एखाद्या मराठ्याला सांगितलं की जा ते एक गड घ्यायचा आहे आणि तो जिंकून यायचा। त्यांच्या बोलण्यावरनं लाखो मराठ्यांनी आपलं स्वतःसाठी प्राण गमावलेले असे छत्रपती शिवाजी महाराज आपण आपल्या हृदयात उतरवू अशीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 376व्या जयंतीनिमित्त हे झालं काय लवकर नाही का बरं का आता? सन्माननीय मार्गदर्शक आणि मोठे बंधू संदीपदादा लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर विधानसभा अंतर्गत शिवसेना पक्षातर्फे भव्य दिव्य अशी शिवजयंती उत्सव साजरा होत आहे। या शिवजयंती उत्सव साजरा होत असताना भव्य दिव्य साजरी करताना ढोल ताशाच्या पारंपरिक अशा पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात याची मिरवणूक आता सुरू होत आहे आणि अशीच संदीपदादा दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरी करतात आणि यापुढेही साजरी करतात आणि धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय।